जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम शहरातील श्री माधवराव पाटील डी फार्मसी कॉलेजला आपण भेट द्यायला आलो आहोत। महाराष्ट्रभरात या एका आठवड्यामध्ये जवळपास 12 अन्याय अत्याचाराच्या गोष्टी घडलेल्या आहेत। महिलांवर होत असलेल्या बलात्काराच्या गोष्टी इतकंच नव्हे तर आपला हा धाराशिव उस्मानाबाद जो जिल्हा, या जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यात देखील एका अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचाराचा प्रकार झालेला आहे। याबद्दल कॉलेजच्या ज्या काही विद्यार्थिनी आहेत महाविद्यालयाच्या, त्या तरुणींचं, त्या प्राध्यापिका आहेत, त्यांचं प्रतिक्रिया, त्याचबरोबर काही तरुण मित्रमंडळी आपल्या वयाच्या आहेत, त्यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना या ठिकाणी आपण विचारूयात। तर आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊया। तुम्हाला काय वाटते ते सांगा। मला वाटते की आता मुली कॉलेज वगैरे करतात रेग्युलर, मग काही मुलींना बस वगैरे सोय नसते, त्यामुळे मुलींची गैरसोय होते कॉलेजला येण्यासाठी। मग त्यामुळे मुली म्हणजे असं एकट्या कुठे पण बसची वाट बघत ते उभारतात। परत त्यामुळे मुलींची अशी गैरसोय होऊ नये आणि असं प्रकरण घडू नये यासाठी त्या नराधमांना, म्हणजे ते घटना झालेल्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी। सर, मी एवढंच सांगू शकते की आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी आणि हे प्रकरण जे वाढत आहे ते लवकरात लवकर थांबलं पाहिजे, एवढंच सांगू शकते। माझं हेच मत आहे की लाडक्या बहिणीचे 1,500 देण्यापेक्षा त्या लाडक्या बहिणीच्या संरक्षणासाठी म्हणजे कायदा बनवावा, किंवा कायदे तर आहेत पण ते अंमलात येत नाहीत। ते आता प्रकरण झाले तर ते केस वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष ते चालत राहणार, आरोपी तसेच राहणार। त्यापेक्षा आपण ते कायदा लगेच लागू केला, एक 6 महिन्यात म्हणा त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। ते तेवढं ते केस करणार, तारीख करणार, ते घरच्यांना तेवढं हे नाही की पैसे नाही की कोर्ट कचेरी करत फिरणार, त्याच्यामुळे हे असेच म्हणजे दबून जातात प्रकरण। या ठिकाणी आपल्यासोबत काही तरुण मित्र आहेत, त्यांनाही आपण विचारूया। तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? या ज्या महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी घडत आहेत विद्यार्थ्यांवर, या बाबतीत तुमचं काय मत आहे? जे आरोपी दोषी म्हणजे पहिले आधी जे नराधम आहेत त्यांना ऑन द स्पॉट फाशी दिली पाहिजे, जेणेकरून म्हणजे त्यांना अशी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे की जेणेकरून ती शिक्षा बघून दुसरे कोणी कळेल याचा विचार बी करू नये। ठिकाणी या विद्यालयाच्या शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत, त्यांचेही मत आपण या ठिकाणी विचारूयात, त्यांना या बाबतीत काय वाटतं। तर मॅडम, जे काही महाराष्ट्रात या गोष्टी घडत आहेत याबद्दल आपलं काय मत आहे? ते प्रथमतः लिहून बोलून ज्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत त्या प्रथमतः अंमलात आणणे असं मलाच वाटतं। आणि जसं माझ्या विद्यार्थ्यांनी म्हटले, अंमलबजावणी केली पाहिजे। जे आपण नियम किंवा संरक्षण दिले, वेगवेगळ्या आपण काही नियोजना करतो, महाराष्ट्राचे वेगवेगळे सरकार सवलती देतं, पण मुली सुरक्षित नाही आहेत त्या महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा। निर्भया हत्याकांडापासून ते आता कोलकात्यापर्यंत असे मोठे मोठे प्रकरणं होतात, तर त्या क्षणाला त्या जो नराधम आहे तिथेच त्याला शिक्षा झाली पाहिजे। तर आम्हाला काय वाटतं, हा प्रश्न इथे निर्माण होतच नाही, कारण जगात जे घडते हे तुम्हालाही दिसते, आम्हालाही दिसते, तर त्या क्षणी तुम्ही त्या नराधमाला शिक्षा दिली पाहिजे। आम्हाला आमच्यापर्यंत प्रश्न येणं गरजेचंच नाहीये, तुम्हाला त्या गोष्टी समजतात तर तिथेच तुम्ही त्या नराधमाला शिक्षा दिली पाहिजे। या इथून स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत हेच सुरू होतं आणि तो नराधम तिथेच संपला पाहिजे। मॅडम, महाराष्ट्रासह आपल्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक मुलींवरती बलात्काराच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय? सर, ही घटना चुकीचीच आहे, पण या घटनेला थांबवायचं असेल तर 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। बारकाईने जर विचार केला तर एक तर मनोवृत्ती आणि मनोभावना, या 2 गोष्टीतून या घटना घडतात। मग मनोवृत्ती आणि मनोभावना का बिघडते याचा शोध घेतला पाहिजे शासनाने। याच्या मागे सर्वात मोठं कारण म्हणजे मोबाईल आहे। जर त्या ज्या घटना आतापर्यंत घडल्यात त्या घटनांमध्ये जर बघितलं तुम्ही, तर मनोवृत्तीमध्ये आणि मनोभावनेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सगळ्यात मोठी त्या व्यक्तीची जी मीडियाद्वारे त्याची जी मनोवृत्ती बिघडवत गेली, त्या मनोवृत्तीवर कुठेतरी शासनाने पायबंद घातला पाहिजे। तुम्ही मोबाईलवर नाही त्या गोष्टी अलाउड करता, नाही त्या गोष्टी दाखवता, मग यावर शासनाचं कुठे लक्ष आहे? कसं असतं, बऱ्याचशा वेळेस या भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये अव्यक्त स्वरूपामध्ये आहेत, पण त्यांना बढावा का मिळायला लागला या गोष्टीचा विचार करा ना तुम्ही। आणि शासनाने काय केलं पाहिजे, त्या गोष्टीवरती पाबंद कसं आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कसे उपाय केले गेले पाहिजेत, हा विषय महत्वाचा आहे। आणि दुसरा विषय म्हणजे मुलींवर अत्याचार होतोय, या अत्याचाराच्या मागे आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपण जे एज्युकेशन द्यायला लागलो त्या एज्युकेशनमध्ये मुलींमध्ये निर्भयता निर्माण करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडायला लागलो।
आणि ही निर्भयता निर्माण करायची असेल आपल्याला, तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, काय उपाययोजना करू शकतो याच्यावर विचार करा. तुम्ही कराटे हे ते बऱ्याचशा गोष्टी सांगता, पण प्रत्यक्षात किती राबवले जातात याचा विचार आहे का? आणि दुसरी गोष्ट, अजून एक मी महिलांनाच मेसेज देऊ इच्छिते या माध्यमातून, जर तुम्हाला असं वाटत असेल की भारताची जी संस्कृती आहे ती टिकायची असेल, तर तुम्हाला याचे सर्वात मोठे सूत्रधार तुम्हीच आहात. तुम्ही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार करा. त्या संस्कार करत असताना शिवाजी महाराजांना जसं जिजाऊंनी बरं प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगत गेली, तीच सांगणं आता कमी पडायला. आई मुलगी असो मुलगा असो, त्या दोघांना पण ह्या गोष्टी कमी पडायल्यात. आणि मनोवृत्ती आणि मनोभावना या गोष्टी कशा वाढल्या पाहिजेत, याच्यामध्ये कसा बदल घडवून आणला पाहिजे, याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. थँक्यू. त्याला खूप कमीच आहे. आम्हालाच लाच वाटते की आम्ही म्हणा आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला सुरक्षा द्या. अरे काय द्यायची, स्वतः जर आम्हाला द्या ना, मग आम्ही करू, कारण की तुम्हाला गरजच नाहीये. जर माता भगिनी आपल्या घरातल्या सुरक्षित नसतील तर बाकीच्यांना बोलून काय फायदा. सुरक्षा आपण पोलिसांची करतो, सोल्जर्स करतो, पण आमची अरे आम्हालाच लाज वाटते की बाबा हा माझा भाऊ आहे, हा माझ्या गावातले, हे माझे भारतीय. अरे दुसऱ्या देशात गेले आम्ही काय सांगायचं, बघा रे बाबा आहे भारतातले यांनी हे केलंय. अरे काय सांगायचं, काय तुम्हाला सांगून हे झालंय. पण जर समजा जर तुम्हाला आता वाटत असेल की बाबा नंतर असं काही होऊ नये, तर त्यांना बरोबर जागेवर अरे फाशी नाही, त्यांना इतकी वाईट द्या की त्यांना विचार पण आला नाही पाहिजे की बाबा असं मुलींसोबत करावं. थोडं बोलायचं जास्त बोलून. धन्यवाद ताई. जगाची निर्मिती असणारी स्त्री, त्याचबरोबर या देशामध्ये जेवढे देवदेवतांची मंदिरे आहेत त्यामध्ये सर्वात जास्त मंदिरे हेच देवींची आहेत. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे म्हणून जे सांगितले जाते, अनेक तरुणींचं म्हणणं आहे हे येणाऱ्या काळात जर पेव जर वाढत गेला तर होणाऱ्या गोष्टीसाठी महाराष्ट्रात खूप मोठा एक अनर्थ होईल. आणि स्त्री म्हणून जगणाऱ्या आमच्या माता भगिनींवर जो प्रकार होत आहे या बाबतीत एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि येणाऱ्या काळात शासन या बाबतीत काय प्रतिक्रिया व्यक्त करते किंवा काय इम्प्लिमेंट करतं हे आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज चॅनल मुरुम शहर. इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या.